राज्यातील राजकारणात मोठी हालचाल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडण्याची चिन्ह स्पष्ट झाली असून राज्य निवडणूक आयोगाकडून महत्वाचे आदेश जारी करण्यात आला असून पुढील 2 दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत सूचना पाठवल्या असून या आदेशानुसार ज्या जिल्ह्यामध्ये 50% कमी आरक्षण आहे त्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका वेळेत घेण्यासाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आचारसंहितेबाबत महत्वाची माहिती अशी की ज्या जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. मात्र जिल्हा परिषद क्षेत्राबाहेरील नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका हद्दीत दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर कोणतेही निर्बंध नसतील असे आयोगाने स्पष्ट केले असून मात्र एक महत्वाचा इशारा, जिल्हा परिषदेच्या मतदारावर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा किंवा कार्यक्रम मंत्री, खासदार, आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना करता येणार नाहीत. तसेच कडक कारवाईचे आदेशही दिलेले आहेत. आचारसंहिता प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलीस, उत्पादन शुल्क आणि इतर विभागांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये सराईत गुन्हेगारांवर कारवाई, फरारी आरोपींची धरपकड, प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी, बेकायदेशीर मद्य विक्रीवर कारवाई, मागील निवडणुकातील गुन्ह्यांचा पाठपुरावा यावर विशेष भर देण्यात आला असून तसेच विमानतळ, रेल्वे उत्पादन शुल्क, वन विभाग, कोस्ट गार्ड यांच्यात समन्वय साधून पैसा, दारू आणि अंमली पदार्थांचे अवैध वाहतूक रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत जर कोणतीही अपवादात्मक परिस्थिती उद्भवली तर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर स्वतःहून निर्णय घेऊ नयेत असेही आयोगाने ठामपणे सांगितले असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शी, मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग येणार असून लवकरच जिल्हा परिषदांचा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकाबाबत कोर्टाची टांगती तलवार असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे राज्यातील निवडणुकाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून या अचानक हालचालीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. सध्या राज्यात इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि प्रशासन सर्वच जण पुढील निर्णयाकडे डोळे लावून बसले असून राजकीय जाणकारांच्या मते पुढील 2 ते 3 दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार असून या कालावधीत आचारसंहिता लागू होणार की निवडणुका पुढे ढकलल्या जाणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या आणि अशा महत्वाच्या माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.